माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत गुरु तुकाराम महाराज भाग पहिला. कथासार अभिवाचन करत आहे. कथा जन्माची. जळगाव जिल्ह्यात अंमळनेर नावाचं अतिशय प्रसिद्ध सुंदर शहर, खानदेशातील परमार्थ शिक्षणाचं माहेरघर असा या शहराचा लौकिक. धुळे जळगाव अशा दोन्ही जिल्ह्याचं ते मोठं सांस्कृतिक केंद्र. या शहरापासून 7-8 किलोमीटर अंतरावर चिखली नदीच्या काठी एक पिंपळी नावाचं गाव. या गावापासून संत श्री सखाराम महाराजांची चरित्रकथा सुरू होते. 250 वर्षापूर्वी हे गाव म्हणजे लहानचं खेड होतं. त्या काळी ग्रामीण भागात सुविधा सोयी फारशी नव्हत्या. वीज नव्हती, नळ नव्हते, यंत्र नव्हते, उद्योग नव्हते. शेती हाच खेडूत जनतेचा मुख्य व्यवसाय होता. या शेती व्यवसायावरच पूर्वी गावातील 12 बलुच्यांचा उदरनिर्वाह चालत असल्याने गावगाडा गुण्यागोविंदाने हाकलला जात असे. लोक साधे होते. परमार्थाकडेच लोकांचा कल असे. त्यामुळेच परमार्थात परस्परात जिव्हाळा असे, प्रेम असे, सुखदुःख सर्व मिळून वाटून घेतलं जात असे. पिंपळी गावही इतर सर्वसामान्य खेड्यासारखंच होतं. 250 वर्षापूर्वी म्हणजे 17व्या शतकाच्या उत्तरार्धातील ही गोष्ट. चिखली गावात थेटे आड नावाचं एक ब्राह्मण कुटुंब खाऊन पिऊन सुखाने राहत होतं. रामभट हे ह्या कुटुंबातले कर्ते पुरुष. पौरोहित्य, भिक्षुकी ही त्यांची पिढीदार वृत्ती. रामभटांचा चरितार्थ सुद्धा भिक्षुकीवरच मुख्यतः अवलंबून होता. चिखली गाव कुसात रामभटाची थोडीशी शेती होती. भिक्षुक ब्राह्मण म्हटला की पूर्वी त्यांच्या घरापुढे थोडंसं गोधन असेच. रामभटाच्या दाराशी काही काही गुरु होती. रामभटाचा अंमळनेर गावात ते काही वडिलोपार्जित जमीन जमला होता. त्यामुळे त्यांचे बंधू अंमळनेर मुक्कामी राहून लक्ष देत असत. रामभटाचा गृहस्थाश्रम तसा सुखासमाधाने चालू होता. रामभटाची पत्नी या अतिशय सात्विक पतिपरायण वृत्तीच्या गृहिणी होत्या. त्यांच्या स्वभावात निर्मळता होती. प्रेमळ सात्विक स्वभावामुळे पिंपळी गावात त्यांना रामभटा इतकाच मानसन्मान मिळत असे. रामभट भिक्षुक वृत्ती सांभाळत असते तरी त्यांचा स्वभाव मात्र उदार होता, परमार्थी होता. ते साधे व सात्विक स्वभावाचे होते. स्वार्थ, हेवा, मत्सर, कपट या मणिवृत्तीचा त्यांना कधी स्पर्शही झाला नाही. रामभट हे मुळात भगवत भक्त होते. रोज नित्यनेमाने ते प्रातःकाळी सूर्यनारायणाची उपासना करीत. रामभट सीतामाई दोघेही समाधानी असले तरी पोटी पुत्रसंतान नसल्याने सीताबाईंना मात्र पुत्र नसल्याचं दुःख अधूनमधून कष्टी करीत असे. पूर्वीच्या काळी पुत्रसंतान न झाल्यास पहिल्या पत्नीच्या संमतीने दुसरा विवाह करण्याची रीत होती. घराण्याचा वारस असावा ही त्यामागील भूमिका होती. पुत्रसंतान नसेल तर दत्तक पुत्र घेण्याची रीत होती. पण रामभटाच्या बाबतीत स्वतः सीतामाईनेच दुसरा विवाह करण्याचा आग्रह रामभटाकडे धरला. इच्छा नसताना आपल्या सत्वशील पत्नीच्या हट्टापायी रामभटांनी दुसरा विवाह केला. नानूबाई असे त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव. नानूबाई तशा स्वभावी सुस्वभावी असल्या तरी त्यांचा ओढा प्रपंचाकडे अधिक असते. दुसऱ्या विवाहानंतर काही वर्ष गेली तरी नानूबाईंनाही मुलबाळ झाला नाही. म्हणून सीतामाई आणखीनच कष्टी झाल्या. पण पांडुरंगाची इच्छा काही वेगळंच धडकायची असते. यालाच नियती म्हणतात, प्रारब्ध योग म्हणतात. कारण उतार वयात सीताबाई गर्भवती झाल्या. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला. तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके 1678 इसवी सन 1757. मुलाचा जन्म झाल्याने तेथे कुटुंब तर आनंदून गेले, पण पिंपळी गावातील सर्व गावकऱ्यांनाही खूप आनंद झाला. थाटात बारसं झालं. नवजात बालकाचं नाव ठेवलं. काय ठेवलं असेल बरं? ओळखा पाहू. अहो सखाराम. सखाराम असं नाव ठेवण्यात आलं. आपली कूस उजळली नाही म्हणून नानूबाई मात्र थोड्याफार उदास होत्या. पण लेकुरवाळ्या सीताबाईचं कौतुक पाहून त्यांच्या मनात सौती मत्सर दाटला. सीताबाई ह्या उदार अंतकरणाच्या होत्या. त्याने एके दिवशी नानूबाईंना आपल्या जवळ बसवून त्याची प्रेमळपणे समजूत घातली. म्हणाल्या, नानूबाई, सखारामाने जरी माझ्या पोटी जन्म घेतलेला असला तरी तूच त्याची खरी आई आहे. आजपासून मी सखारामाचा
दुसऱ्या ओटीत टाकते आहे. आजपासून मी सखारामाला तुझ्या ओटीत टाकते, यापुढे तूच त्याचा पुत्र म्हणून सांभाळ कर. सीताबाईच्या या मनमोकळ्या वृत्तीने नानूबाईच्या मनातला मळ दूर झाला, ते निर्मळ झालं. त्यामुळे सखारामास दोन्ही आयांचं भरभरून प्रेम मिळू लागलं. त्याचे दिवस आनंदाने जाऊ लागले. तो थोडा मोठा झाल्यावर त्याच्या बाललीलांना घर पुरं पडू लागलं. मग तो आनंदात खेळू लागला, समवयस्क मुलांवर रमू लागला. लहानपणापासून सखारामाच्या स्वभावात कुतूहल फार होते. मनातले अनेक शंका तो माता पित्यांना विचारून तिचं निरसन करून घेत असे. सीताबाई सखारामास रामायण महाभारतातल्या देवदिकांच्या पुराणातील गोष्टी सांगू लागल्या की तो त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असे. त्याची प्रश्नही मोठी होती, जगा वेगळी होती. देवघरातला बाळकृष्ण एका पाने लंगडा का, असा प्रश्न त्याने एकदा सीताबाईला विचारला. सीताबाईने त्याला कृष्णचरित्रातली गोष्टी सांगून त्याची शंका पेटली. बाळ सखारामाला सवंगड्यासोबत वेगळे वेगळे खेळ खेळण्याची मोठी हौस होती. तो त्याचा छंद होता. हातात दगड घेऊन तो भजन म्हणे. कीर्तनकाराने नक्कल करून कीर्तन करी. मुलांना गोष्टी सांगताना पार रंगून जाई. आपल्या मुलाच्या बाललीला पाहून रामभटांना सखारामाचं फार कौतुक वाटे. सखारामाचं बालरूप खरोखरच खूप लागू होतं, निष्पाप निर्मळ होतं. ते पाहून प्रत्येकाचं चित्त हरखून जात असे. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण माता पित्याचे छत्र हरपले दुसरा भाग बघूया. हरे नमः. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव महाराज की जय.